नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आदरणीय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल की 2-3 दिवसांपासून लोक पेट्रोल पंपावरती खूप गर्दी करत आहेत. 2-2, 3-3 तास लाईनीमध्ये लागून पेट्रोल टाकी फुल करून आणत आहे. कोणी 500 ते 1000 रुपयाचं पेट्रोल भरून आणत आहेत. आणि सगळीकडे म्हणले जात आहेत की आता पेट्रोल डिझेल मिळणार नाही, LPG गॅससुद्धा आपल्याला लवकर मिळणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला लवकर आता टाकी किंवा पेट्रोलची टाकी भरून ठेवावं लागेल, पेट्रोलचा स्टॉक ठेवावा लागेल किंवा LPGचे सिलेंडर आपल्याला भरून ठेवावं लागेल. कारण आपल्याला फ्युचरमध्ये आता लवकर भविष्यात LPG गॅस किंवा डिझेल मिळणार नाही, पेट्रोल मिळणार नाही. असे तुम्ही सगळीकडे ऐकलेलं असेल आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्ही असे बरेचसे लोक दिसले असतील की ते आपल्याला पेट्रोल वगैरे भरून आणत आहेत. आता तुम्हालाही चिंता पडली असेल की आता खरंच पेट्रोल वगैरे मिळणार नाही आहे का? कारण 2-3 दिवसा अगोदरच पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेमध्ये म्हणलं होतं की आपल्याला लॉकडाऊनसारखे सिच्युएशनसाठी तयार राहायचं आहे आणि कोविडमध्ये सुद्धा आपण याच्यापेक्षा मोठ्या परिस्थितीला आपण सामोरे गेलेलो आहोत. आपण त्याच्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. आणि 2-3 दिवसा अगोदर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा येऊन सांगितलं होतं की लॉकडाऊन लागणार नाही आहे, कोणीही अफवा पसरू नये. पण मात्र जनता आता कन्फ्यूज झालेली आहे. त्यांना हे समजत नाही आहे की मोदी म्हणाले की आपल्याला लॉकडाऊनसारखे सिच्युएशनला तयार राहायचं आहे आणि फडणवीस येऊन म्हणत आहेत की आपल्याला आता लॉकडाऊन वगैरे काही लागणार नाही आहे, अफवा पसरू नये. पण मग आता याच्यात सत्य काय आहे? तर चला मग आज आपण या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत. लॉकडाऊन लागणार आहे की नाही, का आपल्याला पेट्रोल डिझेल मिळणार आहे का नाही, का LPG सिलेंडर कमी पडेल, आपल्याला लवकर भरून ठेवायला पाहिजे का नाही. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पंतप्रधान मोदी जे म्हणले होते की आपण लॉकडाऊनसारख्या कोविडमध्ये लॉकडाऊन लागलेला असतानासुद्धा आपण सर्व भारतीय जनतेनं त्याच्यावर आपली मात मिळवली होती. कारण कोविडसारखी सिच्युएशन म्हणजे ती लोक कामं धंद्याला जाता येत नव्हतं, तरी पण सुद्धा आपण त्या सिच्युएशनला पुढं गेलो आणि ती सिच्युएशनला आपण त्याच्यावर खंबीरपणे उभा राहून आपण त्याला मात मिळवली. तशी सिच्युएशन समजा याच्यानंतर आली, म्हणजे जर समजा युद्ध असे चालू राहिलं तर आपल्याला LPG वगैरे थोडंसं डिझेल पेट्रोल कमी पडलं तर आपण ॲडजस्ट करायचं आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे आपण याच्यापेक्षा सुद्धा डेंजर परिस्थितीला आपण पुढं गेलेलो आहे आणि त्याच्यावर मात मिळवलेली आहे आणि आता त्याच्यावर मात मिळवू शकतो आपण, असं त्यांचं त्याच्यासाठी तयार राहायचं आहे. म्हणजे तसं सिच्युएशन तर येणार नाही आहे, लॉकडाऊन वगैरे लागणार नाही आहे, तरी पण आपण तयार राहायचं आहे. फक्त त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता. आणि मग फडणवीस म्हणले होते की लॉकडाऊन लागणार नाही आहे. हां, त्यांचं बरोबर म्हणणं आहे की लॉकडाऊन वगैरे लागणार नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणी अशी अफवा फैलू नये, असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघूया पेट्रोल डिझेल गॅस मिळणार आहे की नाही. मित्रांनो, पेट्रोल डिझेल गॅस आपल्याला मिळणार आहे. कारण आपल्याला त्याचा स्टॉक आहे. भारताकडे स्टॉक आहे. कारण सोशल मीडियावरती अफवा पसरत आहेत की आपल्याला आता याच्यानंतर पेट्रोल डिझेल गॅस मिळणार नाही आहे, म्हणून लोक भरून ठेवत आहेत. त्या सर्व अफवा आहेत. भारताकडे पेट्रोल डिझेल गॅसचा स्टॉक आहे, पण ती कमतरता याच्यासाठी पडत आहेत की याच्यामुळं पडत आहेत की लोक सगळीकडे अफवा पसरत आहेत की पेट्रोल डिझेल मिळणार नाही आहे. म्हणून लोक काय करायले, पेट्रोल पंपावर जाते, गर्दी करायले, 1000-500 रुपये कोणी टाकी फुल करून आणतंय. त्यामुळे पेट्रोल कमी पडतंय. स्टॉक आहे, पण मात्र आता जास्त पब्लिक गर्दी करते आणि ज्याला 100 रुपयाचं पेट्रोल टाकत होता रोज, कोणी 50 रुपयाचं टाकायचं, तो डायरेक्ट 500-1000 रुपयाच्या डिझेल भरून आणतोय, पेट्रोल भरून आणतोय. कारण त्या अफवा पसरलेल्या आहे सगळीकडं की आता पेट्रोल मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही. त्या जास्त प्रमाणात लोक पेट्रोल डिझेल त्या अफवेमुळे भरून ठेवत आहेत. म्हणून आता त्या अफवेमुळे पेट्रोल डिझेल जास्त भरत असल्यामुळे ते कमतरता पडतीये. फक्त पेट्रोल पंपावरती कमतरता पडतीये. तसं तर आपल्या भारताकडे स्टॉक आहे. म्हणून एवढं काही आपल्याला त्या अफव्यावर लक्ष द्यायचं नाही आहे. आपल्याला पेट्रोल डिझेल गॅस वगैरे सगळं मिळणार आहे, वेळेच्या वेळी मिळणार आहे. म्हणून जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. या सगळं लॉकडाऊन लागणार आहे किंवा गॅस मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही, आपल्याला सिलेंडरचं गॅस मिळणार नाही, हे सगळं अफवा आहेत. त्याच्यावर कोणी हे लक्ष द्यायचं नाही आहे. आणि याच्यानंतर काही लॉकडाऊन वगैरे काही लागणार नाही आहे. म्हणून म्हणतोय एवढी काही चिंता करायची गरज नाही आहे. मुख्यमंत्री फडणवीससुद्धा येऊन म्हणले होते की लॉकडाऊन वगैरे काही लागणार नाही आहे आणि कोणी अफवा पसरू नये.
त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कोणी अफवा पसरू नये आणि ते असे अफवांना बळी पडू नये. भारतामध्ये लॉकडाऊन वगैरे काही लागणार नाही आहे आणि पेट्रोल, डिझेल, LPG गॅस साऱ्यांचा स्टॉक आहे आपल्याकडं. फक्त ते पेट्रोल पंपावरती येण्यापर्यंत थोडा वेळ लागू शकतो, म्हणून ते म्हणले होते की आपल्याला गॅस वगैरे मिळणार नाही आहे. म्हणजे गॅस वगैरे सगळं मिळणार आहे, चिंता करायची गरज नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही आपली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघत राहायचे असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.